नमस्कार. आज आपण एका अशा काळात जाणार आहोत, साधारण 19व्या आणि 20व्या शतकातला भारत, जिथे प्रचंड उलथापालथ दिसतीये. हो, एक वैचारिक घुसळणीचा काळ होता तो. अगदी. आणि आपल्याकडे जे सोर्सेस आहेत, म्हणजे त्या काळातले लेख, काही समाजसुधारकांच्या नोंदी. आणि काही सरकारी दस्तावेज सुद्धा आहेत. हो, बरोबर. तर ह्या सगळ्याकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच जाणवते. एका बाजूला इंग्रजी शिक्षणामुळे स्वातंत्र्य, समता असे नवे विचार येत होते. आणि दुसऱ्या बाजूला समाज मात्र जुन्या रूढी, अंधश्रद्धा, जातीयता यात पूर्णपणे अडकला होता. ही जी दरी होती ती सांधण्याचा प्रयत्न कसा झाला याचाच आज आपण जरा धांडोळा घेऊया. आणि हा धांडोळा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही काही एका रात्रीत झालेली क्रांती नव्हती. नाही, अजिबात नाही. हा एक मोठा वैचारिक संघर्ष होता. म्हणजे काहींना वाटत होतं की धर्मात राहूनच सुधारणा करता येईल, तर काहींना वाटत होतं की ही पूर्ण व्यवस्थाच बदलायला हवी. बरोबर. या वेगवेगळ्या विचारांची टक्कर कशी झाली आणि त्यातून आजचा भारत कसा घडत गेला हे समजून घेणं खूपच रंजक आहे. म्हणजे हा प्रवास फक्त कोणी काय केलं हे पाहण्यापुरता नाही, तर त्यांनी तोच मार्ग का निवडला हे समजून घेण्याचा आहे की नाही. अगदीच. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. चला. तर या सगळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे बंगालमधून होते आणि राजा राममोहन रॉय यांचं नाव घेतलं जातं. पण मला एक प्रश्न पडतो की ते खरंच पहिले होते की ज्यांचा आवाज इंग्रजांपर्यंत पोचला म्हणून ते पहिले ठरले? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, सती प्रथेसारख्या अमानुष रूढींविरुद्ध स्थानिक पातळीवर विरोध नक्कीच होत असणार. हो, नक्कीच. पण रॉय यांचं वेगळंपण हे होतं की त्यांनी या विरोधाला एक आधुनिक, एक बौद्धिक रूप दिलं. त्यांच्या वहिनीला सती जावं लागल्याच्या वैयक्तिक दुःखातून त्यांनी जी लढाई सुरू केली, त्यासाठी त्यांनी वापरलेली हत्यारं पारंपरिक नव्हती. म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? त्यांनी 2 पातळ्यांवर काम केलं. एक, त्यांनी इंग्रजी भाषेत पत्रकं काढली आणि थेट ब्रिटिश सरकारशी संवाद साधला. अच्छा. आणि दुसरं, जे जास्त महत्वाचं होतं, त्यांनी धर्मग्रंथांचाच आधार घेतला आणि हे सिद्ध करायचा प्रयत्न केला की सती जाणे हे धर्माचं बंधन नाहीये. म्हणजे त्यांनी परंपरेला परंपरेच्याच भाषेत आव्हान दिलं. अगदी. पण त्यासाठी तर्क आणि विवेकाचा वापर केला. हा दृष्टिकोन त्या काळासाठी खूपच नवीन होता. आणि त्याचाच परिणाम म्हणून मग 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सती प्रथाबंदीचा कायदा केला. बरोबर. पण त्यांचं काम फक्त एवढ्यापुरत्या मर्यादित नव्हतं, नाही का? आपल्याकडच्या नोंदींमध्ये त्यांच्या ब्राह्मो समाजाचा उल्लेख आहे. हो. ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही. हा विचार त्या काळात किती लोकांना पटला असेल? तो फक्त इलीट लोकांपुरताच राहिला का? सुरुवातीला तर नक्कीच. म्हणजे हा विचार समाजाच्या उच्चभ्रू आणि शिक्षित वर्गापुरताच मर्यादित होता. सामान्य माणसाला शतकानुशतके चालत आलेल्या पूजार्चा, कर्मकांड सोडून एकदम निराकार देवाची कल्पना स्वीकारणं खूप अवघड होतं. पण ब्राह्मो समाजानं एक वैचारिक पाया घातला. तो कसा? त्यांनी शिक्षण, विशेषतः इंग्रजी शिक्षण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांनीच बंगाली भाषेतलं पहिलं साप्ताहिक सुरू केलं. म्हणजे त्यांनी लोकांना विचार करायला एक व्यासपीठ दिलं. आणि एक रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा आवाका किती मोठा होता. आपल्याकडच्या एका लेखात उल्लेख आहे की त्यांनी दक्षिण अमेरिकेतल्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला होता. हो, म्हणजे ते फक्त भारताचा नाही तर जागतिक पातळीवर विचार करत होते. अगदी. त्यांच्या याच कार्यामुळे पुढे सुधारणांच्या वेगवेगळ्या धारा सुरू झाल्या. बरोबर. म्हणजे प्रत्येकाने रॉय यांचाच मार्ग स्वीकारला असं नाही. काहींनी त्यांचा विवेकवादी मार्ग घेतला, तर काहींनी पूर्णपणे वेगळी दिशा पकडली. इथेच मला एक गंमत वाटते. याच काळात प्रार्थना समाज, आर्य समाज आणि रामकृष्ण मिशन या 3 मोठ्या संस्था उभ्या राहिल्या. हो, तिन्ही महत्वाच्या. बौद्धिक आणि विवेकवादी मार्ग होता. अच्छा. त्यांनी मूर्तीपूजा, कर्मकांडाला विरोध केला, पण सामाजिक कार्यावर, जसं की अनाथालय, शिक्षण संस्था यांवर भर दिला. हा एक शांत वैचारिक बदलाचा प्रयत्न होता. आणि मग येतात स्वामी दयानंद सरस्वती, जे वेदांकडे परत चला असं म्हणत होते. हा, तर पूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन होता. हो ना? बरोबर. आर्य समाज हा एक प्रकारे रिवाइवलिस्ट म्हणजे पुनरुज्जीवनवादी प्रवाह होता. दयानंद सरस्वतींचं म्हणणं होतं की मूळ वैदिक धर्म शुद्ध आहे, त्यात जातीभेद किंवा मूर्तीपूजा नव्हती. नंतरच्या काळात त्यात भेसळ झाली असं त्यांचं मत होतं. अगदी. त्यामुळे आपल्याला पाश्चिमात्य विचारांची गरज नाही, आपण आपल्या मूळ मुळांकडे परत गेलं पाहिजे. पण हे करताना त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह यांसारख्या आधुनिक विचारांनाही पाठिंबा दिला. आणि तिसरा मार्ग स्वामी विवेकानंदांचा. त्यांनी जुन्या धर्मग्रंथांना नाकारलं, वेदांकडे परत चला म्हणाले.
त्यांचा भर होता नरसेवा हीच नारायण सेवा. अगदी. माणसाची सेवा करा, तीच देवाची सेवा आहे. रामकृष्ण मिशनने दुष्काळग्रस्तांना मदत, रुग्णांची सेवा, शिक्षण यावर लक्ष केंद्रित केलं. विवेकानंदांनी हिंदू धर्माला एक आत्मविश्वासू रूप दिलं असं म्हणता येईल. हो, आणि त्यांनी तरुणांना उठा, जागे व्हा असं सांगून केवळ आध्यात्मिक नाही तर एक राष्ट्रीय चेतना जागवली. तर तुमच्या उपमेप्रमाणे हां, प्रार्थना समाज बौद्धिक उपचार करत होता, आर्य समाज आयुर्वेदिक मुळांकडे जाऊ पाहत होता आणि रामकृष्ण मिशन प्रत्यक्ष सेवेने जखमा भरत होता. पण हे सगळे प्रयत्न समाजाच्या वरच्या किंवा मध्यम स्तरातून होत होते नाही का? हो, मुख्यत्वे करून. या सगळ्यात जो बहुजन समाज होता, जो पिढ्यानपिढ्या जातीयतेच्या आणि अज्ञानाच्या अंधारात खितपत पडला होता, त्याच्यापर्यंत हे विचार पोहोचत होते का? नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्यांनी 1873 मध्ये स्थापन केलेला सत्यशोधक समाज. बरोबर. फुले यांनी या वरच्या सगळ्या सुधारणांपेक्षा एक पूर्णपणे वेगळा आणि खरं तर क्रांतिकारी विचार मांडला. त्यांचं म्हणणं होतं की या व्यवस्थेत थोडीफार दुरुस्ती करून काहीही साध्य होणार नाही. ही पूर्ण व्यवस्थाच नाकारायला हवी. अगदी. आपल्याकडच्या त्यांच्या लेखनातले काही उतारे आहेत आणि त्यातली भाषा इतकी थेट आणि परखड आहे. त्यांनी वेद पुराणांचं प्रामाण्य नाकारलं, पुरोहितांच्या मध्यस्थीला विरोध केला. म्हणजे त्यांनी थेट त्या धार्मिक आणि सामाजिक रचनेच्या मुळावरच घाव घातला. हो, आणि तो घाव केवळ बौद्धिक नव्हता. नाही, त्यांनी आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला, विधवा केशवपणाला विरोध करण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला. म्हणजे त्यांच्या प्रत्येक विचाराला कृतीची जोड होती. हो, स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो हे त्यांनी केवळ सांगितलं नाही तर करून दाखवलं. पुण्यातील फुले वाडा, ज्याची छायाचित्र आपल्या स्रोतांमध्ये आहेत, तो याच कृतिशील संघर्षाचा साक्षीदार आहे. आणि त्यांच्या या विचारांची मशाल पुढे अनेकांनी नेली. गोपाळबाबा वलंकर यांनी विटाळ विध्वंसन लिहून अस्पृश्यतेवर हल्ला चढवला. तर शिवराम जानबा कांबळे यांनी देवदासी, मुरळी यांसारख्या प्रथांविरुद्ध आवाज उठवला. म्हणजे हा लढा एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सुरू होता. इथेच ताराबाई शिंदे यांचा उल्लेख करणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. त्यांनी लिहिलेला स्त्री-पुरुष तुलना हा निबंध म्हणजे त्या काळातल्या कोणत्याही विचारापेक्षा कित्येक पावलं पुढे होता. हो, खूपच पुढे होता. जिथे इतर सुधारक विधवा विवाह किंवा स्त्री शिक्षणाबद्दल बोलत होते, तिथे ताराबाई थेट पुरुष सत्तेलाच प्रश्न विचारत होत्या. त्यांचा एक विचार खूपच धाडसी आहे. हं? त्या म्हणतात की धर्म पुरुषांनी तयार केला, त्यामुळे तो स्त्रियांचं दमन करतो. हे वाक्य त्या काळात लिहिणं म्हणजे प्रचंड धाडस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ह्या क्रांतिकारी विचारांना महात्मा फुले यांनी पाठिंबा दिला. अच्छा. हो, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना फुले यांनीच उत्तरं दिली. यावरून दिसतं की सुधारणांची ही चळवळ किती बहुआयामी आणि एकमेकांना पूरक होती. हे तर झालं हिल्लू समाजातील सुधारणांबद्दल. पण हा बदलाचा वारा इतर समाजांपर्यंत पोहोचला होता का? म्हणजे मुस्लिम समाजात काय परिस्थिती होती? नक्कीच पोहोचला होता. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. त्यांना ही जाणीव झाली होती की जर आपण पाश्चिमात्य शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली तर समाज म्हणून मागे पडू. आणि याच विचारातून त्यांनी 1875 मध्ये मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. बरोबर. ज्याचंच पुढे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झालं. म्हणजे त्यांनीही एका अर्थी शिक्षण हेच बदलाचं मुख्य साधन मानलं. हो. दक्षिणेकडेही असंच काहीतरी घडत होतं नाही का? रामास्वामी नायकर. पेरियार. हो, ज्यांना पेरियार म्हणून ओळखलं जातं. हो, पेरियार यांचा संघर्ष तर आणखीनच मुलगामी होता. केरळमधल्या वायकॉम सत्याग्रहात भाग घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेसमध्ये राहून जातीयतेचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून मग त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केलं. अगदी. त्यांनी वर्णव्यवस्था, बालविवाह आणि ब्राह्मणी वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. त्यांच्या कार्यामुळेच लोक त्यांना पेरियार म्हणजे महान आत्मा म्हणू लागले. या सगळ्या प्रवासात आता आपण एका अशा व्यक्तीकडे येतो ज्यांनी या सर्व संघर्षांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. ज्यांनी केवळ सामाजिक नाही तर कायदेशीर आणि राजकीय मार्गाने या व्यवस्थेला आव्हान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. डॉक्टर आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित समाज घडवण्याचं ध्येय ठेवलं. त्यासाठी त्यांनी वापरलेली साधनं खूप विचारपूर्वक निवडलेली होती. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा त्यांनी दिलेला संदेश केवळ एक घोषणा नव्हती, तो एक कृती कार्यक्रम होता. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन,
नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह. हे लढे केवळ हक्कांसाठी नव्हते. नाही, ते माणसाच्या प्रतिष्ठेसाठी होते. ते प्रतिकात्मक होते, पण त्यांचा परिणाम खूप खोलवर झाला. आणि या लढ्यात त्यांनी वृत्तपत्रांचा वापर एका हत्यारासारखा केला, नाही का? अगदी. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता यांसारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी आपले विचार समाजाच्या तळागाळात पोचवले. त्यांनी एक बौद्धिक मशागत केली. आणि पुढे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना करून त्यांनी या लढ्याला राजकीय स्वरूप दिलं. आणि शेवटी 1956 मध्ये लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करणं हा त्यांच्या वैचारिक प्रवासाचा एक स्वाभाविक टप्पा वाटतो. हो, ज्या व्यवस्थेत समानता मिळणं शक्य नाही ती व्यवस्थाच नाकारण्याचा हा निर्णय होता. आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीतलं त्यांचं योगदान ते तर या सगळ्यावरचा कळस आहे. नक्कीच. त्यांनी केवळ दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला नाही, तर संविधानाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतासाठी एका न्यायपूर्ण आणि समतावादी समाजाचा आराखडा तयार केला. त्यांनी या शतकानुशतकांच्या सामाजिक संघर्षाला एका कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत बसवलं. बरोबर. ही सगळी चळवळ सामान्य माणसाने विचारवंत चालवत होते, पण ज्यांच्या हातात सत्ता होती म्हणजे राजे महाराजे संस्थानिक, त्यांची काय भूमिका होती? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते या बदलाच्या विरोधात होते की सोबत? हो. तर काही संस्थानिकांनी या सुधारणांमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज. अगदी. त्यांनी टॉप डाऊन म्हणजे सत्तेचा वापर करून सुधारणा राबवल्या. सयाजीराव गायकवाडांनी तर आपल्या राज्यात सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केलं. हो. बालविवाह बंदी, विधवांना संपत्तीत वाटा देण्याचा कायदा केला. हे तर त्या काळातल्या ब्रिटिश भारतापेक्षाही जास्त पुरोगामी कायदे होते. नक्कीच होते. आणि शाहू महाराजांनी तर क्रांतीच केली. त्यांनी आपल्या संस्थानात आरक्षणाची घोषणा केली, जी भारतातली पहिलीच होती. हो. आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाला खंबीर पाठिंबा दिला. यावरून दिसतं की जेव्हा राजकीय इच्छाशक्ती असते तेव्हा सामाजिक बदल किती वेगाने होऊ शकतो. म्हणजे एका बाजूला फुले आंबेडकरांसारखे लोक व्यवस्थेला खालून आव्हान देत होते, तर दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांसारखे राजे त्याच व्यवस्थेला वरून बदलत होते. बरोबर. या दुहेरी प्रयत्नांमुळेच कदाचित हा बदल शक्य झाला असेल. हो. यावरून हेच सिद्ध होतं की सामाजिक सुधारणेची चळवळ ही केवळ वैचारिक किंवा सामाजिक नव्हती, तर तिला राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ मिळणंही तितकंच गरजेचं होतं. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच बदलाची प्रक्रिया सुरू झाली. तर आज आपण या सगळ्या स्रोतांच्या आधारे पाहिलं की 19व्या आणि 20व्या शतकातला भारत कसा वैचारिकदृष्ट्या ढवळून निघाला होता. रॉय यांच्या विवेकवादापासून ते फुले आंबेडकरांच्या मूलगामी परिवर्तनापर्यंत आणि शाहू महाराजांच्या प्रशासकीय सुधारणांपर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने एका नव्या भारताची पायाभरणी केली. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांच्या मुळाशी एक समान धागा होता. कोणता? तो म्हणजे शिक्षण, विवेक आणि मानवी समानता. या सुधारकांना हे पक्क माहीत होतं की सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य अपुरा आहे, किंबहुना निरर्थक आहे. अगदी. त्याने फक्त तत्कालीन समस्यांवर उपाय शोधले नाहीत, तर एक असा समाज घडवण्याचा प्रयत्न केला जो स्वतः विचार करू शकेल. या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. या सगळ्या समाजसुधारकांनी ज्या समस्यांवर लढा दिला, जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, अंधश्रद्धा, त्या आज खरोखरच संपल्या आहेत का? की त्यांनी सुरू केलेला लढा आजही अपूर्ण आहे आणि तो पुढे नेण्याची जबाबदारी आता आपली आहे, यावर विचार करायला हवा.